फक्त कोल्हापूर नव्हे तर महाराष्ट्राचा मानबिंदू असलेलं केशवराव भोसले नाट्यगृह आगीमध्ये भस्म झालंय। बुलेटिनची सुरुवात आपण याच बातमीनं करतोय। कालची रात्र फक्त कोल्हापूरकरांसाठी नाही तर संपूर्ण नाट्यरसिक आणि कलाकारांसाठी काळ रात्र होती। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या बक्षस्थानी पडलं। या आगीच्या ज्वाळांमध्ये फक्त नाट्यगृह नाही तर एक इतिहास जळत होता। केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली ही आग किती भीषण होती ते या दृश्यांवरून आपल्या लक्षात येत आहे। या घटनेचं सर्वात मोठं दुर्दैव असं की ज्या संगीत सूर्य केशवराव भोसलेंच्या नावानं ही वास्तू ओळखली जायची त्या केशवरावांच्या जयंती होती। ज्या नाट्यगृहात आज जयंतीचा कार्यक्रम होणार होता तिथे राखेचं साम्राज्य पसरलंय। ही आग एखाद्या इमारतीला लागलेली नव्हती तर ही वास्तू कोल्हापूरचा महाराष्ट्राचा मानबिंदू होती। कलाकारांसाठी मंदिरा समान होती आणि रसिकांसाठी त्यांच्या मनोरंजनाचं अस्सल कलेचा आनंद घेण्याचं हक्काचं ठिकाण। म्हणूनच ही आग बघून न कलाकार आपले अश्रू रोखू शकले न रसिक प्रेक्षक। घर जळाल्यावर काय वाटतं? आपण फक्त पाठीवर हात ठेवतो ना, ज्यांचं कोणीतरी गेलंय वाटतं। काय बोलणार त्याचं? परत उभं राहायला पाहिजे। दॅट्स इट। केशवराव नाट्यगृह जळलं म्हणजे खरं तर क्लेशदायकच आहे। खूप वाईटही वाटतंय, त्रास होतोय, कारण काही माहीत नाही, पण अशी वास्तू जळणं ही अत्यंत त्रासदायक गोष्ट आहे। मुळात काहीच महिन्यांपूर्वी आम्ही अस्तित्व या नाटकाच्या रंगीत तालीमी त्या थिएटरला केल्या होत्या। गेले कित्येक वर्ष मी या नाट्यगृहात आपल्या नाटकांचे प्रयोग सादर करतो। रसिक प्रेक्षकांचा तुडुंब आशीर्वाद असतो, हाऊसफुल जातात शो। आज तेच नाट्यगृह तिथे नाही, याच्या वेदना खूप होत आहेत। तर केशवराव भोसले नाट्यगृह आपल्या राज्यातल्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक होतं। हे आपल्या राज्यातलं सर्वात जुनं नाट्यगृह मानलं जातं। या नाट्यगृहाची स्थापत्य रचना अनेकांना अचंबित करायची। या नाट्यगृहाचा इतिहास काय होता आणि तो किती समृद्ध होता हे आता मी तुम्हाला सांगणार आहे। या नाट्यगृहाचा पाया रचला तो छत्रपती शाहू महाराजांनी। शाहू महाराजांना कोल्हापूरमध्ये थिएटर बांधावं अशी कल्पना कशी सुचली याची गोष्ट सुद्धा बरीच रंजक आहे। साल होतं 1902। याच वर्षी छत्रपती शाहू महाराज रोमच्या दौऱ्यावर गेले होते। या दौऱ्यादरम्यान परदेशातली भव्य नाट्यगृह पाहून महाराज भारावून गेले आणि त्यांनी ठरवलं की आपल्या मातीत सुद्धा अशीच नाट्यगृह आपण उभी करायची। मग 9 ऑक्टोबर 1913 साली त्यांनी कोल्हापूरमध्ये थिएटरच्या कामाला सुरुवात केली। श्रीमंत पिराजीराव बापूसाहेब घाडगे यांच्या देखरेखीखाली हे थिएटर बांधण्यात आलं। तर बाळकृष्ण गणेश पंडित यांच्याकडे बांधकामाचं कंत्राट होतं। बांधकाम सुरू झाल्यापासून बरोबर 2 वर्षांनी म्हणजे 14 ऑक्टोबर 1915 साली या नाट्यगृहाचं बांधकाम पूर्ण झालं। नाट्यगृहाचं नाव ठेवलं गेलं पॅलेस थिएटर। 1915 साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या नाट्यगृहाचं उद्घाटन श्रीमंत युवराज छत्रपती राजाराम महाराज यांच्या हस्ते झालं आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यावर या नाट्यगृहाचं नामकरण केशवराव भोसले असं करण्यात आलं। या नाट्यगृहाची स्थापत्य कला अत्यंत अद्भुत होती। त्या काळी त्यावेळी शाहू महाराजांनी किती दूरदृष्टीने हे नाट्यगृह बांधलं होतं हे सुद्धा आपण आता बघणार आहोत। कलाकारांची सोय आणि प्रेक्षकांचा कम्फर्ट या दोघांचाही विचार करून या नाट्यगृहाची बांधणी करण्यात आली। या नाट्यगृहातल्या रंगमंचाचा आकार होता 20 फूट बाय 34 फूट। त्या काळामध्ये अर्थातच लाऊडस्पीकरची सोय नव्हती, परंतु कलाकारांचा आवाज हा प्रेक्षकांपर्यंत नीट क्लिअर पद्धतीनं ऐकायला जावा त्यासाठी रंगमंचावरनं एक विशेष सोय करण्यात आली। ही सोय काय होती तर रंगमंचाखाली स्टेज खाली एक छोटी विहीर बांधण्यात आली।
या विहिरीतलं पाणी खेळतं राहावं यासाठी पक्की गटारं सुद्धा बांधण्यात आली होती. या नाट्यगृहाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्या काळी हे नाट्यगृह बांधताना या नाट्यगृहात एकही खांब बांधला गेला नाही. प्रेक्षक नाट्यगृहात कुठेही बसले तरी त्यांना नाटक दिसेल आणि आवाज स्पष्टपणे ऐकू येईल असा विचार या संकल्पने पाठीमागे होता. सोबतच राजघराण्यामधल्या स्त्रिया, शाहू महाराजांचे खास पाहुणे आणि नातेवाईक यांना नाटक पाहता यावं यासाठी नाट्यगृहाच्या बाल्कनीत 2 बंदिस्त खोल्यांची सुद्धा निर्मिती केली गेली होती. या नाट्यगृहाच्या इतिहासाबाबत मी इंद्रजित सावंत सरांना विचारलं. त्यांनी अधिक माहिती दिली आहे. स्पीकर नव्हते, माईक नव्हते, तरी सुद्धा जो रंगमंच असायचा त्या रंगमंचावरून थिएटरमध्ये बसलेल्या सर्व रसिकांना संपूर्ण आवाज त्या कलाकारांचा, गायकांचा जायचा. इतकं ते इकोइस्टिक त्या थिएटरचं केलेलं होतं. अत्यंत मजबूत बांधणीचं हे थिएटर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जो रंगमंच बांधला तो लाकडी मजबूत फळ्यांचा केला होता. आज सुद्धा बघा सगळं जळालं, पण ते रंगमंच जो आहे शाहू महाराजांच्या काळातला तो अजून जसाच्या तसा मजबूतपणे ठामपणे उभा. एवढी भयानक आग लागून सुद्धा. तर केवळ ही वास्तूच ऐतिहासिक होतं असं नाही, तर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रंगमंचावर आजवर अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केलेली आहे. अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घालणारे बालगंधर्वांचे सूर या नाट्यगृहानं ऐकलेले आहे. तर केशवराव भोसलेंचा सहवास सुद्धा या नाट्यगृहानं अनुभवला. बाबूराव पेंटरांनी रंगवलेल्या पडद्यांनी हे नाट्यगृह सजलं होतं, नटलं होतं. आणि हे केवळ एक नाट्यगृहच नव्हतं, तर 100 वर्षांचा इतिहास होता जो आज बेचिराग झालाय. 100 वर्षांचा इतिहास असलेल्या नाट्यगृहाची त्या रंगमंचाचं उद्घाटन सुद्धा मृचकटिक नावाचं नाटक जे होतं संगीत सूर्य केशवराव भोसलेंचं, त्या मृचकटिक नाटकानं त्या रंगमंचाचं सुद्धा ओपनिंग झालं होतं. आणि त्यावेळेला 25,000 प्रेक्षक ते नाटकाचा रसास्वाद घेण्यासाठी त्यावेळेला उपस्थित होते. आणि 100 वर्षांचा इतिहास असलेल्या नाट्यगृहाची ही आजची अवस्था आम्ही तुम्हाला दाखवतोय. छत कोसळलंय, खाली आलंय, रंगमंच जळून गेलाय, भिंती कोलमडून पडल्यात. पण या ऐतिहासिक वास्तूला आग लागली कशी? ही आग लागली, किती लावली गेली? केशवराव भोसले नाट्यगृहाच्या राखेभोवती आता राजकारण सुद्धा रंगलेलं पाहायला मिळतंय. दुर्लक्ष केलं, पुन्हा सांगितलं जाळ मोठा झालाय, मग आम्ही आलो. तेव्हा शॉर्ट सर्किटनं झाला असेल असं वाटलं, परंतु शॉर्ट सर्किट व्हायला ज्या बाजूला आग लागली त्या ठिकाणी इलेक्ट्रिकचं कुठलंच युनिट नव्हतं. ती जी आग लागली आहे ते असं वाटायला लागलं की मानव निर्मित असावी. कशामुळे घडलेलं? एवढे वर्ष केव्हा घडलं नाही, आत्ताच का? ते काय त्याच्या म्हणजे घातपात नाही म्हणणार नाही, कोणी घडवलंय की असं होऊ शकत नाही. पण कशामुळे घडलं याची माहिती तर निश्चित घ्यावी लागेल. आणि ह्याच्या पुढे अशा गोष्टी घडू नयेत आणि कोणाला परवडणार नाहीत. आम्हाला कोणालाच परवडणार नाही, कोल्हापूरकरांना काय महाराष्ट्राच्या कोणाला परवडणार नाही. आणि म्हणून याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी अशी माझी सगळ्यांना विनंती. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 7 दिवसात एस्टिमेट सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तातडीनं केशवराव भोसले नाट्यगृह याची पुनर्बांधणी करू असा मला आणि आयुक्तांना या ठिकाणी शब्द दिलेला आहे. या अशा पद्धतीनं जी घटना घडली आहे ती अत्यंत वाईट आहेच, पण या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अशा काही घटना घडल्या तर ते स्वतः जातीनं त्यात लक्ष देतात आणि ही जी काही पुनर्बांधणी असेल ती निश्चितपणे पूर्ण करून देतील. आणि या घटनेनंतर मला खात्री आहे की तुम्हा सुजाण प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, तुम्ही विचारही करू लागलेला असाल. आणि या घटनेबद्दल मला माझं मत तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. आपला देश प्रचंड महान देश आहे. भारतीय संस्कृती अभिमान बाळगावी अशीच आहे. सुदैवानं आपल्याला लाभलेला वारसा हा हजारो वर्षांचा आहे, पण त्याचा सांभाळ करण्यात आपलं योगदान काय आणि किती हा प्रश्न आज आपण प्रत्येकानं स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. 125 वर्षांचा इतिहास असलेलं नाट्यगृह जळून खाक होतं. ऐतिहासिक वास्तू ओसाड पडतात, मोडकळीस येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची दुरवस्था आता आपण सगळेच जण पाहतोय. पण दुर्दैव असं की आपल्यातल्या अनेकांना या गोष्टीचा न गंध असतो ना त्याची फिकीर. आपल्या इतिहासाचा आपण अभिमान बाळगतो, पण तो इतिहास जपण्याची नियत आणि कुवत आपल्यापैकी किती जण बाळगतात हा प्रश्नही विचारण्याची वेळ आज आपल्यावर आली आहे. सरकारनं 10 कोटी रुपये दिलेत. या 10 कोटीतनं नवीन नाट्यगृह उभं राहील. कदाचित आधीच्या नाट्यगृहापेक्षा अद्ययावत, आधीच्या नाट्यगृहापेक्षा अधिक चकचकीत. पण या वास्तूत घुमलेले दिग्गज कलाकारांचे आवाज,
या वास्तूशी जोडल्या गेलेल्या भावना आणि या वास्तूनं अनुभवलेला ऐतिहासिक वारसा या सगळ्याची भरपाई कशानंच कधीही होऊ शकणार नाही.